नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी न दाखविता तुम्हाला दीपपूजा कशी करायची ते दाखविणार आहे। आता बघूया आपण कशी करायची ती, आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे मी पूर्ण माहिती सांगणार आहे। यामध्ये दिवे म्हणजे आपण कणकीचे दिवे किती बनवायचे आणि मुलांना केव्हा ओवाळायचं, ही पूजा केव्हा करायची, सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपण दीपपूजाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। दीपपूजा आषाढ अमावस्याला केली जाते। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची या महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे। आणि सर्व दिवे आपण छान स्वच्छ करून घेतो आणि मग पूजेला घेत असतो। दीपपूजेला सर्व दिवे जेवढेही आपल्या घरी आहे तेवढ्याही दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या होय। या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करूनच केल्या जाते। चला तर मग पूजा कशी करायची ते बघूया, आणि मी कोणते कोणते साहित्य घेतले आहे तेही मी दाखवित आहे तुम्हाला। चला तर मग बघूया। बघा, मी इथे दिवे सर्व स्वच्छ करून घेतलेले आहे। समई आणि आपल्या घरी जेवढेही दिवे आहे तेही मी स्वच्छ करून घेतलेले आहे। आणि आता आपल्याला पूजेला लागणारं साहित्य काय घ्यायचं ते बघणार आहे। बघा, आता दिव्याला ही वस्त्रमाळा अशी बनवून घेतलेली आहे आणि दिव्याला नैवेद्य साखरेचा लावायचा आहे ते घेतलेलं आहे। गणपतीसाठी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे। इथे मी आरती तयार करून घेतलेली आहे। हळद कुंकू सगळं घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे एका लोट्यामध्ये, आणि दूध घेतलेलं आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। आणि इथे मी अक्षदा घेतलेल्या आहेत, कापूर घेतलेला आहे, 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे, सुपारी घेतलेली आहे। आरतीमध्ये या पद्धतीने आरती तयार करायची आहे। आणि फुलं घेतलेली आहेत आणि 5 प्रकारचे मी फळं घेतलेले आहे। तर 1 प्रकारचे घेतले तरीही चालतं। या पद्धतीने मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे। दीपपूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी वगैरे झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तयारी करायची आहे। बघा, मी अशी जागा पुसून घेतलेली आहे आणि त्यावरनं एक पाट ठेवलेला आहे आणि कापड टाकून घेतलेले आहे। आणि सुरुवातीला मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे, म्हणजे अगरबत्तीच्या सुगंधाने अगदी प्रसन्न वातावरण होऊन जातं। तर मी पूजेच्या आधीच अगरबत्ती लावून घेत असते, त्यानंतर पूजेला सुरुवात करत असते। समजा तुम्ही सकाळी पूजा नाही मांडली, समजा तुम्ही, तर सायंकाळला मांडू शकता पूजा, परंतु सकाळी शक्य असेल तर सकाळीच ही दीपपूजा आपण मांडायची आहे। तर चला मग बघूया कशी मांडायची ती। तर बघा, इथे पहिले आपल्याला तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला, आता मी ही सवई ठेवून घेत आहे। तांदळाची रास ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर हे दिवे आणि समई ठेवायची आहे। याच पद्धतीने आपल्याला हे सर्व दिवे ठेवून घ्यायचे आहे। तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर मग आपल्याला दिवे मी तयार करून घेतलेले आहे, वात वगैरे टाकून या पद्धतीने तयार केलेले आहे। आता ठेवून घ्यायची आहे ती तांदळाची राशीवर आपल्याला अशा पद्धतीने। बघा,
काही भागामध्ये न कणकीचे पण दिवे बनविले जातात. आमच्याकडे न म्हणजे दीपपूजेच्या दिवशी कुलदेवीची पूजा असते, त्यावेळेला आम्ही न कणकीचे पण दिवे बनवित असतो आणि ती सायंकाळी करत असतो. आणि त्यावेळेला न मग सायंकाळला मी कणकीचे दिवे बनविते आणि कुलदेवीची संपूर्ण पूजा असते. सकाळी मी याच पद्धतीने पूजा करत असते, तर मी ती दाखवित आहे तुम्हाला. मी सकाळी कशा पद्धतीने पूजा करते ती. तर बघा, या पद्धतीने मी दिवे वगैरे तयार करून घेतलेले आहे. आता आपल्याला कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपल्याला गणपतीचं पूजन करून त्यांची स्थापना करणे म्हणजे आवश्यक आहे. ते केल्या जाते, तर ती दाखवित आहे मी. चला बघूया. बघा, गणपतीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला शुद्ध जलाने त्यांचं अभिषेक करायचा आहे. ओम गणपते नमो नमः, ओम गणपते नमो नमः करून 11 वेळा असं मंत्र जाप म्हणायचा आणि शुद्ध पाण्याने करायचं आहे. मग पंचामृतने करायचं आहे. परंतु मी आता इथे तर दूधच घेतलेलं आहे. पंचामृतची म्हणजे कसं बनवायचं ती ना माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे. पंचामृत कसं बनवायचं ते तुम्ही बघू शकाल. त्यात मी सविस्तर पूर्ण कसं बनवायचं ते दाखविलेलं आहे. मग शुद्ध पाण्याने आपण अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग स्वच्छ कापडाने पुसून त्यांची तांदळाची रास ठेवून आपल्याला इथे मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा. आणि काही भागामध्ये दिवे कणकीचे बनवितात, तर ते कसं गोड बनवतात आणि काही भागात तळून घेतात, तर काही भागामध्ये तळत नाही, वाफवून घेतात. परंतु आमच्याकडे न गोड बनवत नाही, म्हणजे साध्याच कणकीचे बनवितात आणि तळतात. काही भागामध्ये आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत असते, परंतु मी न माझ्याकडे आता ज्या पद्धतीने सकाळी मी पूजा करत असते ती दाखवित आहे. तर बघा, आता आपण गणपतीचं अभिषेक करून त्यांची स्थापना करून घेतलेली आहे. आता आपल्याला दिवे पूर्ण लावून घ्यायचे आहे. आता मी ते लावून घेते दिवे. बघा, मी सर्व दिवे आता प्रज्वलित करून घेतलेले आहे. आरतीमध्ये जो दिवा घेतो ना आपण तो ओवाळायला, तर तो तुपाचा दिवा घ्यायचा आहे. आणि जेव्हा व्यक्तीला ओवाळतात ना, तर त्यावेळेला आपण तेलाच्या दिव्याने ओवाळायचा आहे. आणि तुपाचा दिवा असतो तर ते देवालाच ओवाळतात, अशी प्रथा आमच्याकडे आहे. तर चला बघूया, आता पूजा करूया. प्रथम गणपतीचं पूजन करायचं आहे, त्यानंतर दिव्यांचं. बघा, फळं पण मी ठेवून घेतलेली आहे. आता गणपतीचं आपण पूजन करूया. हळद, कुंकू, अक्षत वाहून घ्यायचं आहे आणि दिव्यांचंही पूजन करायचं आहे त्याच पद्धतीने. प्रत्येक दिव्यांचे पूजन करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. आणि सर्व दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा वाहून द्यायचे आहे. आणि आपण या कापसाच्या अशा वस्त्रमाळा बनविल्या आहे, तर या आपल्याला हळदी कुंकू लावून या आपल्याला वाहायच्या आहे. प्रथम गणपतीला वाहून घ्यायची आहे वस्त्रमाळ आणि मग प्रत्येक दिव्यांना मी वाहून घेते. या पद्धतीने वस्त्रमाळ मी वाहून घेतलेली आहे. आता गणपतीला आपल्याला लाल फूल चढवायचं आहे आणि सर्व दिव्यांनाही फुलं वाहून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि मग आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे दिव्यांना. आणि गणपतीला मी गूळ खोबऱ्याचा असा नैवेद्य घेतलेला आहे, हा दाखवित आहे. आणि आपल्याला दिव्यांना साखरेचा दाखवायचा आहे. साखर आमच्याकडे अशा पद्धतीने साखर दिव्याला असं म्हणजे त्यांच्या वातीवर सोडतात, अशी आमचे सासरे करायचे. अशा पद्धतीने नैवेद्य ते द्यायचे दिव्यांना अशा पद्धतीने. तर मी पण त्याच पद्धतीने करत असते.
लहान मुलं असले की त्यांना न सायंकाळला म्हणजे 5 असे दिवे बनवितात कणकीचे आणि त्यांनी न त्यामध्ये न फुलवात टाकून म्हणजे तेलाचा तेवाचे दिवे लावतात ते आणि त्यांनी ओवाळतात. आणि याही पूजेला 5 दिवे असे कणकीचे बनवून आपण दीपपूजालाही ओवाळतात. आणि मग शेवटी त्या दिव्यांना म्हणजे समाप्त झाल्यानंतर गाईला त्यांना म्हणजे खायला देतात. अशा पद्धतीने पूजा करतात. शेवटी आरती करतात आणि या आरती करून आपण जो फळांचा किंवा असा गोड नैवेद्य वगैरे ठेवलेला असतात त्याचा प्रसाद देतात. अशा पद्धतीने पूजा करतात आमच्याकडे. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा, साधी सोपी पूजा? कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.